Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 13, Agricultural Marketing. Weightage 5 mark. In previous lecture, explain the process of agricultural marketing. There are mainly three types of process: assembling, equalization, dispersion. These are the soul of agricultural marketing. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 2 मध्ये प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण बघितला आहे. त्यामध्ये असेंबलिंग, इक्वलायझेशन, डिस्पर्शन हे 3 प्रोसेसिंग आहेत आणि हे तिन्ही प्रोसेसिंग सोल ऑफ प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हटलं जातं. हे आत्मा आहे मार्केटिंगचं: असेंबलिंग, इक्वलायझेशन, डिस्पर्शन. तर आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केट्स. टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केट्स. तर व्हिडिओ बघत असताना पेन आणि नोटबुक घ्या आणि नोट करा. स्वतःची तुमची नोट जोपर्यंत तुम्ही तयार करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. व्हिडिओ बघताना तुम्ही नोट करा कोणकोणते पॉईंट, किंवा टेलिग्राम चॅनलवर आपण PDF टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही लिहित चला. फक्त बघून चालणार नाही. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला लिखाण करायचे आहे, हाताने लिहायचं आहे. तर आतापासूनच तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे लिखाणाची. आणि दिवसातून फक्त 20-25 मिनटं द्यायचे क्रॉपला. लक्षात. बाकी पूर्ण वेळ तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला द्या. फक्त अर्धा तास हार्डली. तसं व्हिडिओ आपलं 25 मिनटाचं, काही वेळेला 20 मिनटाचंच आहे व्हिडिओ. आपण शॉर्टमध्ये व्हिडिओ देत आहोत की जेणेकरून तुम्ही ॲट ए टाईम एकदा सुरू केलं व्हिडिओ की पूर्ण तुम्ही बघू शकता. मध्येच उठून जायची गरज नाही. एकदा बसलो पूर्ण व्हिडिओ करायचं, रिलॅक्स व्हायचं. तर बघूया आपण टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. तर या कृषी विपणनचे टाइप्स आहेत. देर आर मेनली 5 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस. तर तसं आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंगचे 5 बेसिसवर क्लासिफिकेशन करतो आपण. तर टाइप्स ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. टाइप्स ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. पहिलं टाइप्स आपण लोकेशनवरून केलेलं आहे. कशावरून केलं आपण? लोकेशन आहे ना. त्याचं ठिकाण, लोकेशन कुठं आहे त्यानुसार मार्केटिंगचं आपण वर्गीकरण केलं. नेक्स्ट, टाइप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन, त्या एरियामध्ये कसं कोणतं ट्रान्झॅक्शन होतं यावरूनही वर्गीकरण केलं आपण. देन थर्ड, टाइप्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कमोडिटीज. आता किती कमोडिटीज आहेत, आपल्या वस्तू किती आहेत यावर सुद्धा आपण त्या टाईपनं वर्गीकरण केलं. देन फोर्थ, टाइप्स ऑन द बेसिस ऑफ पब्लिक इंटरव्हेशन. पब्लिक इंटरव्हेशन यावरून वर्गीकरण केलं आपण. फिफ्थ, टाइप्स ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, दॅट इज साईज, व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. तर या 5 बेसिसवर आपण ॲग्रिकल्चरल मार्केटचं वर्गीकरण केलेलं आहे. तर 1 बाय 1 आपण बघूया. तर आपण या लेक्चरमध्ये फक्त ऑन द बेसिस ऑफ लोकेशन आणि ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन हे 2 वर्गीकरण बघूया आपण. टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. ऑन द बेसिस ऑफ लोकेशननुसार, ऑन द बेसिस ऑफ लोकेशन और प्लेस ऑफ ऑपरेशन मार्केट्स आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. तर त्याच्या लोकेशनवरून, त्याच्या ठिकाणावरून आपण त्याचं टाईप बनवतो. सगळ्यात पहिलं व्हिलेज मार्केट. कोणतं? व्हिलेज. खेडे विभागामध्ये असणारं मार्केट त्याला आपण व्हिलेज मार्केट असं म्हणतो. अ मार्केट विच इज लोकेटेड इन अ स्मॉल व्हिलेज. खेडे विभागामध्ये असणारं मार्केट त्याला आपण काय म्हणणार? व्हिलेज मार्केट. तर आपलं लोकेशनवरून चालू आहे, प्लेसवरून चालू आहे.
अ मार्केट विच इज लोकेटेड इन अ स्मॉल विलेज. एकदम कमी म्हणजे जे छोटं गाव आहे त्या गावाचं मार्केट. वेअर मेजर ट्रान्झॅक्शन टेक प्लेस अमंग द बायर्स अँड सेलर्स ऑफ द विलेज इज कॉल्ड ॲज विलेज मार्केट. आता घेणार आणि विकणार तिथंच असतात, त्याला म्हणतात विलेज मार्केट. तिथलेच असतात आहे ना, त्या गावामधलेच विकणारे असतात आणि गावामधलेच घेणारे व्यक्ती असतात. वेअर मेजर ट्रान्झॅक्शन टेक प्लेस अमंग द बायर्स अँड सेलर्स ऑफ द विलेज इज कॉल्ड ॲज विलेज मार्केट. तर त्या खेडी भागामधलं जे मार्केट आहे त्या खेडेगावामधलेच विकणारे व्यक्ती असतात आणि घेणारे व्यक्ती त्याच गावातले असतात, त्याला म्हणतात विलेज मार्केट. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर मिल्क, फ्रूट्स, फूड ग्रेन, व्हेजिटेबल. आता या मार्केटमध्ये जे ट्रान्झॅक्शन होत असतं, जे कम्युनिटी असतं त्याचा दूध आहे ना, दूध सकाळचं दूध, संध्याकाळचं, मग काही फळं भाजीपाला असतं, काही धान्य असतं, असं आपल्या गावामध्ये जे मार्केट तिथं उपलब्ध असतं आणि तिथलेच ग्राहक असतात, म्हणजे घेणारे तिथलेच, विकणारे तिथलेच, त्याला आपण विलेज मार्केट म्हणतो. देन नेक्स्ट प्रायमरी मार्केट ऑन द बेसिस ऑफ लोकेशन. सेकंड इज अ प्रायमरी मार्केट. These markets are located in town near the center of production of agricultural goods. आता हे टाऊन आहे ना, थोडं शहरामध्ये आहे ना. तर जिथं ज्या ज्या फळाचं, भाजीपाल्यांचं, धान्याचं उत्पादन होतं परिसरातलं ते सेंटर प्लेसमध्ये आणतात. तर तालुका आपला सेंटर प्लेस असतं, तिथं हे जमा होतात माल आणि तिथं हे विक्री खरेदी होते. तर विकणारे वेगळ्या गावातले असतात, खरेदी करणारे वेगळ्या गावातले असतात. इन दिस मार्केट मेजर पार्ट ऑफ द प्रोड्यूस इज ब्रॉट फॉर सेल बाय फार्मर. सेल बाय फार्मर. ट्रान्झॅक्शन टेक प्लेस बिटवीन द फार्मर्स अँड प्रायमरी ट्रेडर्स. तर हे जे कारभार चालतं, व्यवहार चालतं, शेतकरी ते जे प्रायमरी ट्रेडर्स असतात त्यांचं दोघांचं चालतं आहे. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर फूड ग्रेन असतं, कॉटन, व्हेजिटेबल, फ्रूट्स, हे प्रायमरी मार्केट. काय आपण प्रायमरी मार्केट एक तर थोडं तालुकाही किंवा त्याच्यापेक्षाही लहान असू शकतं, थोडं सेंटर प्लेस असतं, पण ते तालुकाही नसतं. असे बरेच गाव असतात की त्याला 10-12 खेडे लागणारे असतात, परंतु तालुक्यापेक्षाही सेंटर प्लेस असतं. तर तिथं जे मार्केट असतं ते म्हणजे प्रायमरी मार्केट. तर सेकंड टाईप प्रायमरी मार्केट, तर हे विलेज मार्केट लक्षात. तर विलेज मार्केट आपण बघत आहोत. नेक्स्ट हे आहे प्रायमरी मार्केट, विलेज मार्केट. तर गावामध्ये या पद्धतीनं मार्केट तयार होतं. देन सेकंडरी होलसेल मार्केट. दीज आर लोकेटेड ॲट अ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ऑर इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर ऑर नियर रेल्वे जंक्शन्स. आता हे सेकंडरी होलसेल मार्केट हे मोठं असतं, हे जिल्हा लेवल असतं, महानगरपालिकामध्ये असतं है ना, आणि रेल्वे जंक्शन म्हणजे रेल्वे जिथं आहे त्याच्या आजूबाजूला. प्रोड्यूस इज हँडल्ड इन लार्ज क्वांटिटी. इथं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असतं, तर भरपूर माल येत असतं इथं, लांबून येत असतं किंवा इतर राज्यामधून सुद्धा येऊ शकतं रेल्वे असल्या कारणाने. तर या भागामध्ये जे माल नाही तर दुसऱ्या भागामध्ये जिथं आहे, समजा आता भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये MP चं माल येतं, जे काही शेंगा वगैरे आहेत वाटाण्याचे, असं जेव्हा येतं हे अशा मोठ्या लार्जर स्केलमध्ये येतं, मोठमोठे ट्रक उतरतात किंवा रेल्वे न येत आलेलं असतं माल आणि तिथून मग त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यावर येतं. तिथून थोडं शहरामध्ये जे छोटं गाव आहे म्हणजेच तालुका नाही परंतु एक शहर आहे, अशा ठिकाणी माल सप्लाय होतं. दिस मार्केट मेजर ट्रान्झॅक्शन इन कॉमोडिटीज इन टेक प्लेस बिटवीन विलेज ट्रेडर अँड होलसेलर. इथं असं होतं. सेकंडरी होलसेलर मार्केटमध्ये काय होतं, जे विलेज ट्रेडर्स आहेत आहे ना ते तिथं जातात आणि होलसेल माल घेतात आणि होलसेलकडून आता होलसेलर आणतात हे माल कुठं, सेकंडरी होलसेल मार्केटमध्ये
होलसेल लार्जर क्वांटिटीमध्ये आणलेलं असतं त्यांचं माल. तर तिथून हे विलेज ट्रेडर जाऊन आपल्याला जेवढं पाहिजे माल तेवढं घेऊन येतात तिथून आणि मग हे विभागामध्ये आपापल्या एरियामध्ये विकतात. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर फूड ग्रेन, ओनियन, पोटॅटो, फ्लावर्स, काउपी एक्सेट्रा और पी. तर असे जे काही आहे भाजीपाले असेल, फळं असेल, धान्य असतील, तर हे कम्युडिटी हे गुड्स आणून हे विकतात. तर हे सेकंडरी होलसेल मार्केट. तर हे जिल्ह्या लेवलवरचं मोठं मार्केट. देन 4 नंबर टर्मिनल मार्केट. टर्मिनल दीज आर लोकेटेड इन मेट्रोपॉलिटन सिटीज. मेट्रोपॉलिटन सिटीज मोठमोठे कलकत्ता, दिल्ली, मुंबई, पुणे. मेट्रोपॉलिटन सिटीज और ॲट सी पोर्ट्स लाईक मुंबई, चेन्नई, कलकत्ता अशा ठिकाणी हे टर्मिनल मार्केट असतं. कोणतं? टर्मिनल मार्केट. द टर्मिनल मार्केट्स फॉर मेनी कम्युडिटीज. टर्मिनल मार्केटमध्ये मेनी कम्युडिटीज. हिअर प्रोड्यूस इज आयदर फायनली डिस्पोज्ड ऑफ टू द कंज्युमर्स और प्रोसेसर और असेंबल्ड फॉर एक्सपोर्ट. है ना. हे टर्मिनल मार्केट हे मेट्रोपॉलिटन सिटीज जसं की मुंबई आहे, चेन्नई आहे, कोलकाता आहे. आता इथं बाहेर देशाचाही माल येणार, अशा ठिकाणी बाहेर देशाचाही माल येणार आणि भरपूर कम्युडिटीज असणार आणि एक्सपोर्टसुद्धा होणार इथून. जसं की गुड ट्रान्झॅक्टेड आर कॉटन, फूड ग्रेन, प्रोसेस फूड आहे. असं हे या मार्केटमधून खरेदी विक्री होत राहणार. तर हे म्युलर टर्मिनल मार्केट. टर्मिनल मार्केट. सीपोर्ट मार्केट. These are located near seashore and mainly for the export or import of goods are known as seaboard markets. आता एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट होणारा जे माल आहे सीबोर्ड मार्केट है समुद्राच्या, त्याला सीबोर्ड मार्केट. तर समुद्रामधून म्हणजे जहाजाने आलेलं माल. गुड्स ट्रान्झॅक्टेड आर सीड, शुगर, एडिबल ऑइल, टी एक्सेट्रा. हे दुसऱ्या देशातून माल आलेलं असतं. हे गुड्स ट्रान्झॅक्टेड आर सीड, शुगर, एडिबल ऑइल, टी एक्सेट्रा. धिस टाईप ऑफ मार्केट लोकेटेड इन मुंबई, चेन्नई, कलकत्ता अँड कोचीन. तर हे मोठमोठ्या शहरामध्ये असतात जिथं शीशोर म्हणजेच समुद्राने येणारं जे माल आहे तिथं मोठमोठे मार्केट असतात. बाहेर देशाचा माल तिथं येतो आणि त्या देशामधून ते सगळीकडे पसरतो. तर अशा लोकेशनवरून आपण 5 टाईप केलेले आहेत. किती टाईप केलेले आहेत? 5 टाईप केलेले आहेत. विलेज मार्केट, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, टर्मिनल मार्केट आणि सीबोर्ड मार्केट असे टाईप केले आपण. नेक्स्ट बघूया आपण टाईप्स ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. एरिया ऑफ ट्रान्झॅक्शन. आता त्याचा एरिया क्षेत्रफळ कसं आहे त्या मार्केटचं ट्रान्झॅक्शनचं एरियावरून केलं आपण. त्याचं क्षेत्रफळ किती आहे त्यावरून आपण आणखीन टाईप केलं. देर आर 4 टाईप्स ऑफ मार्केट ॲज बिलो. लोकल और विलेज मार्केट त्याच्या क्षेत्रफळानुसार. द बाईंग अँड सेलिंग ॲक्टिव्हिटीज आर कन्फाइंड अमंग द बायर्स अँड सेलर्स ड्रॉन फ्रॉम द सेम विलेज और नियर बाय विलेजेस. आता हे लोकल और विलेज मार्केट म्हणजे आपल्या खेडे विभागामधलं मार्केट जे असतं शक्यतो त्या गावामधलेच विकणारे आणि घेणारे असतात किंवा थोडंसं आणखीन त्याच्या बाजूला छोटं आणखीन गाव असेल त्याला अटॅच असेल तर ते सुद्धा तिथं येऊ शकतात. असं जे मार्केट आहे त्याचं एरिया फार कमी असतं. घेणारे आणि विकणारे तिथलेच असतात. तो लोकल मार्केट और विलेज मार्केट. इट मोस्टली फॉर पेरिशेबल कम्युडिटीज इन स्मॉल लॉट्स दॅट इज लोकल मिल्क मार्केट और व्हेजिटेबल मार्केट. आता ह्या मार्केटमध्ये जे वस्तू असतात ते सहसा पेरिशेबल कम्युडिटीज असतात म्हणजे लवकर खराब होणारे दूध आहे ना, भाजीपाला. तर तिथल्या तिथं विकणारे आणि घेणारे असतात. सकाळ संध्याकाळ दूध ठेवलेलं असतं तिथून आपापले यांचं जे आहे त्यांनी घेऊन जातात. भाजीपाला वगैरे लावतात सकाळचं संध्याकाळचं ताजं भाजीपाला. तर तिथलेच विकणारे आणि तिथलेच घेणारे असतात की जे
लवकर खराब होणारं जे माल असतं तर ते अशा पद्धतीनं तिथल्या तिथं विकलं जातं. दूध कारण प्रोसेस केल्याशिवाय दूध दुसरीकडे पाठवता येत नाही है ना. भाजीपालाही तेवढं खराब होतं. तर असे जे आहेत कम्युनिटीज तर त्या या लोकल और व्हिलेज मार्केटमध्ये खरेदी विक्री केले जातात. तर हे लोकल मार्केट, व्हिलेज मार्केट, तिथलं एरिया. नेक्स्ट रिजनल मार्केट और डिस्ट्रिक्ट और स्टेट मार्केट. अ मार्केट इन विच buyer and sellers for a commodity are drawn from larger area than the local market. That is a class town. A class town in India usually exists for food grain. Exists for food grain. तर buyer and seller for commodity are drawn from larger area than the local market. आता डिस्ट्रिक्ट स्टेट मार्केट जे आहे तर हे लोकल मार्केटपेक्षा इथं जास्त लोक असणार आहे. जसं की एक क्लास टाऊन म्हटलं जातं. नगरपालिका, महानगरपालिका असे जे क्लास केले असतं ना, महानगरपालिका ए, बी, सी असं असतं बघा. तर तिथं एक क्लासचं जे मार्केट आहे त्याला रिजनल मार्केट म्हणतात, विभागीय मार्केट. जसा कोल्हापूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, ही विभागीय रिजनल, अमरावती, नागपूर असं. National market. Next type, national market. Buyer and sellers are at a national level. Buyer and seller are at a national level वर असतात. Durable goods such as jute, tea, tobacco etc. are transacted. आता नॅशनल मार्केट जे आहे इथं बायर अँड सेलर हे नॅशनल लेवलवर असतं. कोणतं? नॅशनल लेवलवर. मग जे कमोडिटी असतं हे ड्युरेबल असतं, जास्त दिवस चांगलं राहणारं. ज्यूट आहे है ना, चहा आहे, तंबाखू आहे, असं जे आहे ड्युरेबल असतं, लवकर खराब होणार नसतं. तर हे नॅशनल मार्केटमध्ये याचं कम्युनिटी होत असतं. लोकेटेड ॲट मेट्रो सिटीज. हे कुठं असतं? मेट्रो सिटीमध्ये असतं हे नॅशनल मार्केट. तर ड्युरेबल कम्युनिटी जे असतं त्याचं घेवाणदेवाण नॅशनल मार्केटवर चालतं. तर हे नॅशनल मार्केट कसं आहे? नॅशनल मार्केट. National market. World or international market. A market in which the buyers and sellers are drawn from more than one country or the whole world. तर इथं काय होतं? buyer and sellers are drawn from more than one countries or the whole world. तर पूर्ण जगामधले व्यापारी एक दुसऱ्या देशामध्ये जाऊन व्यापार करतात. बायर अँड सेलर्स आर ड्रॉन फ्रॉम मोर दॅन वन कंट्री. एक देशापेक्षा जास्त देश एकत्र आलेले असतात, तिथले व्यापारी एकत्र आलेले असतात आणि त्यांचं व्यवहार होत असतं. त्याला वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केट असं म्हटलं जातं. दीज आर द बिगेस्ट मार्केट फ्रॉम द एरिया पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्या एरिया ऑफ पॉईंट व्ह्यूनुसार बिगेस्ट मार्केट असतं. द एक्झिस्ट फॉर कम्युनिटीज हॅव वर्ल्ड वाईड डिमांड. जे वर्ल्ड वाईड डिमांड जे असतं पूर्ण जगामध्ये एकच जे असतं, जसं कॉफी आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, शुगर आहे, कॉटन आहे, हे कम्युनिटी चालतात वर्ल्ड ऑर इंटरनॅशनल मार्केटमध्ये. तर एका देशापेक्षा जास्त देशाचे लोक हे व्यापार म्हणून आलेले असतात आणि त्यांचं वर्ल्ड वाईड डिमांड जे असतं ते चालतं. त्यांचा कॉफी आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, शुगर आहे, कॉटन आहे, हे कम्युनिटी चालतात. तर ह्या पद्धतीनं आता ते गोल्ड वगैरे आपण दाखविलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑन द बेसिस ऑफ लोकेशन, ऑन द बेसिस ऑफ एरिया यावरून आपण दोन पद्धतीनं वर्गीकरण केलं. पहिल्या याच्यामध्ये 5 केलं आपण, दुसऱ्या याच्यामधले 4 बघितले. म्हणजे असे आपण 9 मार्केट बघितले. आज किती मार्केट बघितले? 9. कारण जास्त घेतले की आणखीन तुम्ही कन्फ्यूज होणार. यासाठी विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार, आनंदाने व्हिडिओ बघत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.